नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, गणेश चतुर्थीनिमित्त राशन कार्ड धारकांना आजपासून मोफत राशन वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे पहा. आणि एकूणच आपण पाहिलं की याच्या अगोदर आपण तुम्हाला दाखवलेलं की गणेश चतुर्थीपासून सर्वांना राशनमध्ये कोणकोणत्या वस्तू भेटणार ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं होतं. पहा, आजपासूनच गणेश चतुर्थीनिमित्त राशन कार्ड धारकांना मोफत राशन वाटपास सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशा वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे पहा. अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही अजूनही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. तर पहा, भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज बनलेले आहे. हे केवळ स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्याचे साधन नाही, तर अनेक सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे. 2024मध्ये स्मार्ट रेशन कार्ड योजनेअंतर्गत अनेक नवीन फायदे जोडले गेलेले आहेत, जे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी मदत करतील. आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की नक्की नवीन रेशन कार्ड धारकांना कोणती मदत मिळणार आहे किंवा त्यांना याचा फायदा कशा पद्धतीने घेणार आहेत, हे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. तर पहा, सर्वप्रथम आपण रेशन कार्डचे महत्त्व जाणून घेऊया. रेशन कार्ड हे केवळ एक ओळखपत्र नाही आहे, तर ते सरकारी सेवा आणि सुविधांचा लाभ घेण्याची एक प्रमुख साधन आहे. हे कार्ड सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू मिळवण्यास मदत करते. परंतु आता याचे कार्यक्षेत्र हे विस्तारलेले असून आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगार संधीपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. तर पहा, स्मार्ट रेशन कार्ड धारक योजना 2024 नवीन फायदे. तर 1 नंबरचा फायदा तुम्ही बघून घ्या, विस्तारित अन्नधान्य सूची. तर पहा, पारंपरिकरित्या रेशन कार्ड धारकांना फक्त गहू आणि तांदूळ मिळत असतो, परंतु 2024 पासून या यादीत लक्षणीय वाढ झालेली आहे. पहा, गहू आणि तांदूळ प्रति व्यक्ती 5 किलो या प्रमाणात भेटणार आहेत. पहा, तसेच विविध प्रकारच्या डाळींचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. साखरसुद्धा मासिक कोट्यानुसार देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला इथं महत्त्वाचं म्हणजे खाद्यतेलसुद्धा सरकारकडून ह्या रेशन कार्ड धारकांना भेटणार आहे. शुद्ध वनस्पती तेल किंवा सरसोचे तेल हे भेटणार आहे. पहा, मीठ आणि मसाले, तर आयोडीनयुक्त मीठ आणि आवश्यक मसालेसुद्धा भेटणार आहेत. चहा पावडरसुद्धा भेटणार आहे. तर चहापत्ती, दर्जेदार चहापत्तीचा समावेशसुद्धा करण्यात आलेला आहे. एकूणच सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्त्वाची ही योजना केलेली आहे, कारण की याच्या अगोदर फक्त गहू आणि तांदूळ भेटत होते, तर आता या रेशन कार्ड धारकांना याचा भरपूर फायदा मिळणार आहे. याच्यामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे गहू आणि तांदूळसोबत साखर, चहा पावडर, इतर डाळी आणि तेल, मीठ याचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. पहा, ही विस्तारित यादी लाभार्थ्यांच्या पोषण आहारात सुधारणा करेल आणि त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पाडेल. पहा, 2 नंबरची रेशन कार्डवर कोणती आरोग्य सुविधा भेटणार ते पाहून घ्या. बघा, रेशन कार्डमध्ये आरोग्य सेवा सुविधा भेटणार आहे. स्मार्ट रेशन कार्ड आता आरोग्य सेवांशी देखील जोडले गेलेले आहे. स्मार्ट रेशन कार्डमुळे आता आपल्याला मोफत वैद्यकीय तपासणी भेटणार आहे. पहा, वार्षिक आरोग्य तपासणी ही आपली मोफत होणार आहे. विमा कवच आपल्याला भेटणार आहे. पहा, आरोग्य विमा योजनांमध्ये सहभाग होणार आहे आपला. आणि विशेष उपचार सवलतीसुद्धा आपल्याला भेटणार आहेत. पहा, गंभीर आजारांसाठी विशेष उपचार सवलतीसुद्धा आहेत. पहा, रेशन कार्डवरचा तिसरा लाभ तुम्ही पाहू शकता. बघा, शैक्षणिक लाभ. तर शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी काही नवीन उपक्रम हे ॲड करण्यात आलेले आहेत. तर पहा, स्मार्ट रेशन कार्ड अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनासुद्धा सुरू करण्यात आली आहे. पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य मोफत किंवा अत्यंत कमी दरात पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार आहे. पहा, ई-लर्निंगची सुविधा होणार आहे. डिजिटल शिक्षण साधनामध्ये प्रवेश भेटणार आहे. पहा, त्याच्या माध्यमातून ई-लर्निंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे. 4 नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकताय की रोजगार निर्मिती कार्यक्रम होणार आहे. पहा, बेरोजगारी कमी करण्यासाठी
विशेष उपाययोजना आखण्यात येणार आहेत. तसेच कौशल्य विकास व्यावसायिक प्रशिक्षण हा कार्यक्रमसुद्धा घेण्यात येणार आहे. व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी इथं व्यवसाय उभा करण्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पहा, स्वयंरोजगार सहाय्य भेटणार आहे. लघु उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. पहा, जे कोणी गरजू लाभार्थी यासाठी अर्ज करणार आहेत त्यांना लघु उद्योग उभारण्यासाठी आर्थिक मदत भेटणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा आपण इथं स्थानिक पातळीवर आपल्याला रोजगारची संधी निर्माण होणार आहे. बघा, स्मार्ट रेशन कार्ड धारकांना अशाच भरपूर अशा योजनांचा लाभ भेटणार आहे. बघा, 5 नंबर्स तुम्ही पाहू शकता की महिला सबलीकरण. तर स्मार्ट रेशन कार्ड अंतर्गत महिलांच्या विकासासाठी विशेष तरतुदी या करण्यात आलेल्या आहेत. तर पहा, महिलांसाठी उज्ज्वला योजना म्हणजे मोफत LPG कनेक्शन भेटणार आहे. बचत गटातील ज्या महिला आहेत त्या महिला बचत गटांना सुद्धा प्रोत्साहन भेटणार आहे. कौशल्य प्रशिक्षण महिलांसाठी विशेष व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर आता आपण पाहूया की आपण याचा लाभ कसा घ्यायचा किंवा आपण याची अर्ज प्रक्रिया कशी करायची. तर पहा, रेशन कार्डाचे नवीन फायदे मिळवण्यासाठी खालील सांगितल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. पहा, रेशन कार्ड आपलं अद्ययावत करून घ्यायचं आहे. म्हणजेच की रेशन कार्ड हे ऑनलाईन करून घ्यायचं आहे. नजीकच्या रेशन दुकानात किंवा सरकारी कार्यालयात जायचं आहे आणि तेथे आवश्यक ती कागदपत्रे सादर करायची आहेत. बघा, आधार कार्ड, निवासाचा पुरावा म्हणजे रहिवासीचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. पहा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलवर आपल्याला ही ऑनलाईन नोंदणी करायची आहे. बघा, या पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर आपल्याला आपल्या राज्याचे पोर्टल निवडायचे आहे. आवश्यक माहिती भरायची आहे आणि आपली कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आता याची पात्रता आणि तपासणी पहा. स्थानिक प्रशासनाकडून पात्रता तपासणी होईल. पात्र असल्यास नवीन स्मार्ट रेशन कार्ड हे जारी केले जाणार आहेत. पहा, म्हणजे जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड हवे असेल तर नवीन स्मार्ट रेशन कार्ड हवे असेल तर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या नवीन रेशन कार्डसाठी पात्र असाल त्यावेळेस तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड हे जारी करण्यात येणार आहे. आणि नियमित अध्ययन, तर वेळोवेळी रेशन कार्ड हे अपडेट करून घ्यायचं आहे. पहा, ज्यावेळेस आपण नियमित असे रेशन कार्ड अपडेट करून घेऊ त्यावेळेस सरकार आपल्याला या योजनेचा लाभ देणार आहे. तर पहा, नवीन योजना आणि फायद्याबद्दल माहिती मिळवायची असेल तर आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकताय. आता याची तक्रार निवारण कुठे करायचे, म्हणजे जर काही समस्या असल्यास कुठे जायचं, तर काही समस्या असल्यास स्थानिक रेशन कार्यालयाशी संपर्क साधा. ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणेचा तुम्ही वापर करू शकताय. तर पहा, स्मार्ट रेशन कार्डसाठी काही महत्त्वाचे मुद्दे हे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पहा, आणि ते ठेवावे लागणार आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. पहा, स्मार्ट रेशन कार्डाचे नियमितपणे नूतनीकरण करायचं आहे. म्हणजे ते प्रत्येक वेळेस हे अपडेट करायचं आहे. पहा, माहिती अपडेट करायची आहे. कुटुंबातील सदस्य संख्या, पत्ता, बदल इत्यादी माहिती ही अपडेट करत राहायचं आहे. पहा, डिजिटल साक्षरता म्हणजेच की ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल कौशल्य विकसित करायचं आहे. म्हणजे आपण शिकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला डिजिटलिंग याचं सोपं होईल आणि सर्वांनी जागरूक राहायचं आहे. पहा, नवीन योजना आणि फायद्यांबद्दल सतत माहिती घेत राहायचं आहे आणि आपले दस्तऐवज जपून ठेवायचे आहे. म्हणजेच की आपली सर्व महत्त्वाची कागदपत्रे जे आहेत ती सर्व व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवायचे आहेत. तर पहा, 2024मधील स्मार्ट रेशन कार्ड योजना ही केवळ अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यापुरती मर्यादित नाही, तर ती एक व्यापक आणि कल्याणकारी कार्यक्रम बनली आहे जी नागरिकांच्या जीवनात विविध पैलूंना स्पर्श करते. या नवीन फायद्यांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यापासून ते दीर्घकालीन विकासापर्यंत मदत होणार आहे. पहा, रेशन कार्डधारकांनी या सर्व सुविधांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सक्रिय राहायचं आहे आणि माहितीची अपडेट ठेवायची आहे. पहा, सरकारने या योजनेद्वारे समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी
तर पहा, एकूणच आपण पाहिलं की दुर्बल घटकातील लोकांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी सरकारने जे दुर्बल घटकातील लोक आहे यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या उपक्रमाचे यश हे नागरिकांच्या सहभागावर आणि जागरूकतेवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड काय आहे आणि त्याची योग्य प्रक्रिया काय आहे हे समजेल. स्मार्ट रेशन कार्ड सोबतच आता आपल्याला भरपूर अशा वस्तूसुद्धा भेटणार आहेत. पहा, खाद्यतेल, मीठ, मसाले, चहा पावडर, गहू, तांदूळ इत्यादी सर्व वस्तू ह्या आपल्याला भेटणार आहेत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. व्हिडिओ